नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वी इंग्रजी विषयाच्या संदर्भातील फर्स्ट टर्म एक्झामची क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी पाहत आहोत. मुलांना इंग्रजी विषयाचे प्रश्नपत्रिकेतून प्रश्न सोडून इंग्रजी विषयाच्या बोर्ड परीक्षेची तयारी करता यावी या उद्देशाने एक नमुना प्रश्नपत्रिका आपल्याला अभ्यासासाठी देत आहोत. वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या क्वेश्चन पेपर आपल्याकडे उपलब्ध होतात त्या क्वेश्चन पेपर देतोय. ह्या क्वेश्चन पेपर मी स्वतः तयार केलेल्या नसल्याने यामध्ये किती क्लिअरिटी आहे, किती व्यवस्थित बोर्डच्या नियमांनुसार बनवलेले आहेत का हे मी सांगू शकत नाही. पण आपल्याला एक अंदाज येण्यासाठी किंवा आपल्याला कुठल्याही प्रश्नाचे उत्तर कशा पद्धतीने सोडवता येऊ शकतो यासाठी आपण एक तयारी म्हणून या प्रश्नपत्रिकांचा उपयोग करू शकता. मित्रांनो, यापूर्वी आपण मराठी, अर्थशास्त्र या विषयांच्या संदर्भात अशा प्रश्नपत्रिका अपलोड केलेल्या आहेत. तर त्या विषयांच्या प्रश्नपत्रिका देखील आपण अभ्यासाव्यात आणि त्या विषयांची देखील तयारी करावी. आज आपण इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेची माहिती पाहूया. सेक्शन 1 दिला आहे, प्रोजवरती आधारित असलेलं. आपल्याला माहिती आहे रीडिंग अँड कॉम्प्रिहेन्शनच्या संदर्भातील लँग्वेज स्टडी आणि समरी, माइंड मॅपिंग अशा घटकांवरती आधारित असलेला पहिला प्रश्न असतो. 12 गुणांचा पहिला प्रश्न आहे. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी गिवन बिलो. ॲक्च्युली मी मराठीमध्ये सगळ्या ह्या गोष्टी सांगतो आहे कारण माझ्या संदर्भात माझ्याशी रिलेटेड माझे जे विद्यार्थी आहेत ते बरेचसे विद्यार्थी हे मराठी याच्याकडून आलेले विद्यार्थी आहेत. त्यामुळे त्यांना इंग्रजीत फारसं माहिती होत नाही किंवा समजत नाही. म्हणून अशा विद्यार्थ्यांसाठी मराठीत आहेत. तुम्ही इतर मीडियम, इंग्लिश मीडियमचे जर विद्यार्थी असाल तर तुम्ही समोर क्वेश्चन पेपरमधले क्वेश्चन पाहून समजून घेऊ शकता. चला सुरुवात करूयात. पहिला या ठिकाणी पॅरेग्राफ दिलेला आहे, त्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही क्वेश्चनची आन्सर हे करण्यासाठी पाहू शकता किंवा कुठल्या प्रकरणावरती असलेला हा पॅरेग्राफ आहे तो देखील तुम्ही टिकमार्क करून घेऊन प्रश्न अभ्यासाला घेऊ शकता. पहा, या ठिकाणी पहिला A1 हा उपप्रश्न दिलेला आहे. फोकस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट इज ऑन. हा कशावरती फोकस करणारा एक्स्ट्रॅक्ट आहे, पॅरेग्राफ आहे. फिल द ब्लँक विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिवन बिलो. खाली जे 4 पर्याय दिले यापैकी कुठल्या घटकावरती हा पॅरेग्राफ आधारित आहे तो आपल्याला या ठिकाणी फिल करायचा आहे, म्हणजे भरायचा आहे. याचे 4 पर्याय या ठिकाणी होते. 2 मार्काचा प्रश्न होता. त्यानंतर A2 ही दुसरी ॲक्टिव्हिटी आहे. डिस्क्राईब शॉपी ॲपिरन्स. डिस्क्राईब करायचे म्हणजे विश्लेषण करायचे. A3 दिलेलं होतं. शॉपी वॉज नॉट अलाउड टू इंटर द रेस्टॉरंट, गिव्ह रिझन. त्याचं कारण काय होतं, का त्याला अलाव करत नव्हते आतमध्ये येण्यासाठी, तर त्याचं रिझन सांगायचे. त्यालाही 2 मार्क आहेत. A4 ॲक्टिव्हिटी होती. राईट डाऊन युअर ओपिनियन अबाउट शॉपी. त्या शॉपीच्या संदर्भामध्ये आपलं मत काय आहे ते आपल्याला लिहायचे 2 मार्कसाठी. आणि A5 हा क्वेश्चन होता लँग्वेज स्टडीवरती आधारित असलेला, ज्यामध्ये काही ग्रामॅटिकल पार्ट आहे तो पाहून घेऊयात. हिज रूट वॉज नॉट टू बी ॲन इझी वन. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू गेट अफर्मेटिव्ह फ्रॉम विदाऊट चेंजिंग द मिनिंग ऑफ द सेंटेन्स. ह्या वाक्याचा अर्थ न बदलता अफर्मेटिव्ह, ॲक्च्युली हे वाक्य निगेटिव्ह आहे, तर ह्या निगेटिव्ह सेंटेन्सला अफर्मेटिव्ह करायचे म्हणजे निगेटिव्ह पार्ट त्याच्यातले काढायचे पण अर्थ बदलता कामा नये. असं पर्याय यामध्ये कुठला आहे तो पर्याय या ठिकाणी आपण उत्तर म्हणून लिहिणार होतो. त्यानंतर सेकंड, शॉपी लेफ्ट हिज बेंच अँड स्ट्रॉल आउट ऑफ द स्क्वेअर. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू द गेट सिम्पल सेंटेन्स फ्रॉम द गिवन सेंटेन्स. इथं दिलेले हे जे सेंटेन्स आहे त्या सेंटेन्सचं सिम्पल सेंटेन्सचा पर्याय आपल्याला निवडायचा होता. 3 सेंटेन्स या ठिकाणी त्याच्या संदर्भात दिलेले होते. यानंतर A6 ही ॲक्टिव्हिटी आहे. A6 ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला एक टेबल दिला आहे आणि A आणि B कॉलमच्या संदर्भातले सिमिलर मिनिंग असलेले घटक चा मॅचिंग करायचं होतं. यानंतर B1 लँग्वेज स्टडी आहे. नॉन टेक्स्च्युअल ग्रामरच्या संदर्भामध्ये डू ॲज डायरेक्ट म्हटले. डायरेक्ट सूचना जशी दिली त्या पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवायचे होते. यूज द करेक्ट आर्टिकल
अँड रिराईट द सेंटेन्स. आर्टिकल वापरून वाक्य पुन्हा लिहायचे. आर्टिकल माहिती आहे आपल्याला ए अँड द आहे, त्यापैकी इथं आणि ह्या ठिकाणी 2 रिकाम्या जागा, इथं कोणते आर्टिकल येऊ शकतात ते आपल्याला लिहायची होती. वी कम टू लव ऑफ आवर फादर द वे ही वॉज. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू गेट द पर्सन प्रेझेंट परफेक्ट टेन्स फ्रॉम द गिवन सेंटेन्स. आता वरती जे वाक्य दिलं होतं त्या वाक्याचा प्रेझेंट परफेक्ट टेन्स लिहायचं आहे, म्हणजे पूर्ण वर्तमान काळ आपल्याला ह्या वाक्याचा बनवायचा होता. टेन्सच्या संदर्भामध्ये जर आपल्याला टेन्स समजत नसतील किंवा येत नसतील तर टेन्सच्या संदर्भामध्ये ॲक्च्युली आपण मराठीमध्ये खूप चांगल्या पद्धतीचे विश्लेषण करून व्हिडिओ बनवलेले आहेत. टेन्सची एक प्लेलिस्ट आहे, तर ती तुम्ही पहा. टेन्स येत नसेल तर 100% तुम्हाला टेन्स समजतील आणि यायला सुरुवात होईल. खूप सोप्या पद्धतीने त्या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. सर्व मराठीत केले त्यामुळे कळायला सोपं आहे. याचबरोबर बरेचसे ग्रामरचे डिग्री असेल, चेंज द व्हॉइस असेल, हे देखील आपण मराठीमध्ये चांगल्या पद्धतीने सूत्रांच्या स्वरूपात तुम्हाला माहिती दिलेली आहे. आपल्या चॅनलवरती त्याचे प्लेलिस्ट आहेत, तिथून तुम्ही हे पार्ट अभ्यासा, नक्की तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकेल. स्पॉट द एरर अँड रिराईट द करेक्ट सेंटेन्स. आय नो अ पर्सन विच इज व्हेरी पुअर. ह्या वाक्यातला जे चूक आहे ती शोधायची आणि वाक्य करेक्ट करून पुन्हा लिहायचं होतं. यानंतर क्वेश्चन 2 आहे, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द गिवन ॲक्टिव्हिटी. पुन्हा एक पॅरेग्राफ दिलेला आहे 12 मार्क्ससाठी, त्यावरून आपले प्रश्न सोडवायचे आहेत. प्रश्न A1 आहे, इथं आपल्याला कृती कंप्लीट करायची होती. एज्युकेशन मीन्स काय त्याच्या संदर्भात. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट टू स्टेटमेंट विच एक्सप्लेन द थीम ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. ही जे एक्स्ट्रॅक्ट वाचले त्याच्यातली थीम असलेले 2 पर्याय आपल्याला निवडायचे होते. A3मध्ये एज्युकेशन लीड्स अस टू द पाथ ऑफ सक्सेस, जस्टिफाय. त्यानंतर राईट एनी 4 ॲडव्हान्टेजेस ऑफ एज्युकेशन. एज्युकेशनचे 4 पर्याय आपल्याला फायदे लिहायचे होते. 5वा होता लँग्वेज स्टडीवरती, म्हणजे ग्रामरचा पार्ट आहे याच्यामध्ये. वी मस्ट रिलीज द इम्पॉर्टन्ट ऑफ एज्युकेशन. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट इंडिकेट मॉडेल ॲक्झरी शोईंग ॲडव्हान्स. मॉडेल ॲक्झरी माहिती असेल तर मॉडेल ॲक्झरी दाखवणारं, अप्रोप्रिएट दाखवणार. तसेच सगळेच मॉडेल ॲक्झरी दिलेले आहेत, पण अप्रोप्रिएट मॉडेल ॲक्झरी कुठली असू शकते ते आपल्याला वाक्य निवडायचं होतं. एज्युकेशन हेल्प अस इन बोस्टिंग अस द कॉन्फिडन्स. चूज द अल्टरनेटिव्ह विथ करेक्ट क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅगचं योग्य पर्याय आपल्याला निवडायचं होता. A6मध्ये फाइंड अँड राईट द वर्ड विच हॅव ऑपोजिट मिनिंग ऑफ द फॉलोइंग फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. खालील वाक्यांचे अपोजिट वर्ड एक्स्ट्रॅक्टमध्ये कोणते आले ते निवडायचे होते. समरी रायटिंग आहे, राईट अ समरी ऑफ द अबो एक्स्ट्रॅक्ट विथ अ सुटेबल टायटल. टेक द हेल्प ऑफ द गिवन पॉईंट्स. काही पॉईंट्स आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत, त्याचा उपयोग करायचा होता. एज्युकेशन, मिनिंग, एम, ॲडव्हान्टेज, वुमन, एज्युकेशन, सोशल चेंजेस. त्यानंतर सेक्शन 2 पोएट्रीकडे जातो आहे आपण. क्वेश्चन 3A, रीड द फर्स्ट ॲक्टिव्हिटी, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड डू ऑल द ॲक्टिव्हिटी दॅट फॉलो. 4 मार्क्स याच्यासाठी आहेत. पहिली ॲक्टिव्हिटी कम्प्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट. स्टेटमेंट या ठिकाणी दिले ते कंप्लीट करायचे आहे. A2मध्ये राईट डाऊन द क्वालिटी ऑफ युअर 1 वर्ड. राईट डाऊन द रायमिंग पेअर ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. आणि चौथं होतं कंपोज युअर पोएटिक लाईन ऑफ युअर ओन ऑन सनसेट ॲट बीच. सनसेट जो होतो बीचवर असलेला त्याच्या संदर्भातील कंपोज 4 पोएटिक लाईन फाइंड आउट करायच्या होत्या. यानंतर B अप्रिशिएशनच्या संदर्भात राईट अ पोएटिक अप्रिशिएशन ऑफ द पोएट गिवन बिलो, आणि पोएम या ठिकाणी दिलेली होती. यानंतर सेक्शन 3 रायटिंग स्किल. कंप्लीट द ॲक्टिव्हिटी ॲज अ पर इन्स्ट्रक्शन गिवन बिलो. अटेम्प्ट एनी 1. Write an email to your principal asking for bona fide certificate essential for
डोमिसाईल सर्टिफिकेटसाठी बोनाफाईड लागतं आहे, तर त्यासाठी ईमेल करा. राईट अ रिपोर्ट अबाउट द सेलिब्रेशन ऑफ टीचर डे इन युअर ज्युनियर कॉलेज इन अबाउट 100 to 150 वर्ड्स. त्यानंतर इंटरव्ह्यूच्या संदर्भातले क्वेश्चन होता. इमॅजिन यू हॅव टू कंडक्ट ॲन इंटरव्ह्यू ऑफ फेमस क्रिकेटर इन इंडिया with the help of given table and points. Draft question for an interview. Do not change the sequence of question. Name of the interviewees. असे काही आपल्याला पाठ दिले, त्याच्या संदर्भातले क्वेश्चन क्रिएट करायचे. तर क्वेश्चन्स या ठिकाणी आपण विचारायचे 8. अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. स्पीचच्या संदर्भात एक ॲक्टिव्हिटी होती. इमॅजिन यू हॅव टू डिलिव्हर स्पीच ऑन द टॉपिक ऑन सेव्ह ट्रीज. झाडे वाचवण्याच्या संदर्भात होते. वर्ल्ड एन्व्हायरमेंट डेच्या संदर्भात ज्युनियर कॉलेजमध्ये एक स्पीच आहे, ते स्पीच आपल्याला तयार करायचं होतं 100 ते 150 शब्दामध्ये. कम्पेअरिंग. इमॅजिन दॅट यू आर कम्पेअर ऑफ ॲन्युअल डे ऑफ युअर कॉलेज. राईट अ स्क्रिप्ट फॉर द सेम. तर त्याच्यासाठी स्क्रिप्ट लिहायची होती आणि या प्रश्नाला ऑर असलेला एक्सप्लेनेशन ऑफ आयडियाज एक्सप्लेन करायचे आहे, म्हणजे आयडिया विस्तारित स्वरूपात लिहायच्या होत्या, एक्सपांड करायच्या होत्या. एक्सपेन्शन आहे. तर फॉलोइंग आयडियाज ऑन 100 to 150 वर्ड्समध्ये. मॅन प्रपोसेस गुड डिपोजेस याच्या संदर्भात आपल्याला हा क्वेश्चन होता. त्यानंतर सेक्शन 4 लिटररीच्या संदर्भात नॉवेलवरती आधारित असं कम्प्लीट द गिवन ॲक्टिव्हिटी. सेकंड क्वेश्चन यामध्ये होता, लास्ट क्वेश्चन आहे, राईट एनी 4 टाईप ऑफ नॉवेल. आणि या ठिकाणी क्वेश्चन पेपर आपली संपलेली आहे. अशा पद्धतीने ही होती इंग्रजीची प्रश्नपत्रिका. एकदा क्वेश्चन पाहून घ्या. हे क्वेश्चन तुम्हाला सोडवता येतात का, सोडून आपल्या शिक्षकाकडून चेक करून घ्या. काही कंप्लीट याच्यात राहत असेल तर ती देखील सॉल्व करा आणि आपल्या इंग्रजी विषयाचा सराव करा. चला तर मित्रांनो, मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने इतर विषयांच्या संदर्भातील प्रश्नपत्रिकांची माहिती घेऊ. तोपर्यंत नमस्कार.